योद्धा न्यूज चॅनल. कोकमठाणचे हेमाडपंथी शिवमंदिर. गोदावरी काठचा प्राचीन शिल्पकलेचा अजोड ठेवा कोपरगाव. वार्ताहर संतोष गाडेकर. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर वसलेले कोकमठाण हे गाव आज आपल्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशामुळे पर्यटकांचं केंद्र बनत आहे. निसर्गरम्य गोदावरी नदीच्या काठावर स्थित असलेले अतिप्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर हे भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून उभे आहे. शिल्पकलेचा अद्भुत आविष्कार. या मंदिराचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचं दगडी कोरीव काम. प्राचीन काळी कोणत्याही आधुनिक यंत्रसामग्रीशिवाय केवळ छिन्नी हातोड्याच्या साह्यानं दगडांवर केलेलं हे कोरीव काम पाहून थक्क व्हायला होते. मंदिराच्या भिंतींवर नृत्यांगनांची सुंदर शिल्पे आणि विविध देवदेवतांच्या आकृती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच छताला असलेले दगडी कोरीव झुंबर हे शिल्पकारांच्या कौशल्याची साक्ष देते. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना. मंदिराची रचना शास्त्रोक्त आणि वैविध्यपूर्ण आहे. प्रवेश. मंदिराचा मुख्य प्रवेश पश्चिम दिशेनं होतो. गाभारा. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच उत्तर दिशेला नंदी आणि त्यानंतर भगवान शंकराची पिंड आहे. हरिहर स्वरूप. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे येथे शिव आणि विष्णू यांचे एकत्रित दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान विष्णूची अत्यंत मोहक मूर्ती विराजमान आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम. आई कमळाबाई मंदिर. शिवमंदिराच्या परिसरातच श्री महालक्ष्मीचे रूप मानले जाणारे आई कमळाबाईचे जागृत देवस्थान आहे. या मंदिरात कोकमठाणसह परिसरातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. विशेषतः नवरात्रोत्सवामध्ये येथे महिला भाविकांची आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी असते. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक येथे मोठ्या संख्येनं नवस बोलण्यास येतात. पर्यटन आणि वारसा जतनाची गरज. कोकमठाण येथील ही मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नसून तो महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. गोदावरीचा पवित्र तट आणि या प्राचीन मंदिरांची शांतता पर्यटकांना आकर्षित करत आहे. अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही काळाची गरज असून पर्यटन नकाशावर या गावाला मानाचे स्थान मिळणं आवश्यक आहे, अशी भावना स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तुम्ही जर इतिहासाचं प्रेमी असाल किंवा आध्यात्मिक शांततेच्या शोधात असाल तर कोकमठाणचे हे हेमाडपंथी मंदिर तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकते. याचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी.